मी एक रिलेशन जपणारा किंवा जपणारा माणूस आहे स्वतः आणि आम्ही 4 वर्षापूर्वी एक सिरियल एकत्र केली होती. अरे ती रमा होती. तेव्हा आम्ही एकत्र काम केलं होतं आणि आम्ही काम म्हणण्यापेक्षा आम्ही मजा केली होती, खूप मजा केली होती ॲज फ्रेंड्स. आणि नक्कीच दिस इज द टाईम तुम्ही तुमच्या मित्रांसाठी सपोर्ट करण्यासाठी यायलाच पाहिजे. आणि मला खूप मनापासून आनंद होतो की संजयची सोलो हिरो फिल्म आली आहे. इट्स अ लव्ह स्टोरी. मराठीमध्ये लव्ह स्टोरीज खूप कमी होतात, पण ही खूप छान एक लाईट हार्टेड लव्ह स्टोरी आली विथ अ प्रिटी लुकिंग गर्ल अँड ऑल्सो हँडसम गाय लाईक संजय. आय एम रिअली हॅपी अँड प्राऊड ऑफ हिम. आणि मला खूप मनापासून आनंद होतो, कारण की असं मानलं जातं की इंडस्ट्रीमध्ये खूप असं फेक बोलतात किंवा असं. मला ते न बोलता मला खूप मनापासून सांगावं असं वाटतं की संजयला खूप खूप शुभेच्छा. त्याची ही एक अजून एक फिल्म आहे आणि अजून एक पुढच्या महिन्यात एक रिलीज होती. 28 मार्चला अजून एक रिलीज होती. आय थिंक तेव्हा पण मी येईन आणि मराठीत गुड लुकिंग हिरोज आता येतील असं मला खूप प्रामाणिकपणे वाटतं. आणि आय एम सो हॅपी फॉर संजय. गॉड ब्लेस यू. आणि असंच तू संजय अजून खूप मोठा व्हावा, स्टार व्हावा. आणि तेव्हा पण आम्ही असंच दोघं एकत्र बाईट देऊ. आणि तेव्हा म्हणून की खूप वर्षांपूर्वी आम्ही असा बाईट दिला होता. तो ऑल द बेस्ट टू संजय. आणि आय थिंक द फिल्म इज रिअली गुड. मी फिल्म पाहिली आता, खूप खूप बरं वाटलं मनापासून की एक मित्र, एक खरा मित्र एक खूप शिखर वर जातोय आणि खूप सक्सेसफुल होण्याच्या दिशेने त्याची राईट वाटचाल चालू आहे. थँक्यू व्हेरी मच. नाही त्याला माझ्यासाठी माझी फिल्म बघायला तू आता CCL खेळतोय, त्यातूनही तो प्रॅक्टिस करतोय, अर्धी प्रॅक्टिस सोडून आलाय तो माझ्यासाठी. थँक्यू सो मच. वॉट फ्रेंड्स आर फॉर. आणि मित्र आम्ही खूप जुने आहोत. 4 वर्ष आमची मैत्री आहे.